श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य. या राशीमध्ये कोणत्या अशा दोन घटना घडणार आहेत, त्यामुळे तुम्हाला संयम ठेवायचा आहे. तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. आणि अशा कोणत्या मोठ्या घटना आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा की सिंह राशी राशीचक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्यग्रह आहेत. मित्रांनो, बघा की अतिशय तेजस्वी, अनेकांना सोबत घेऊन चालणारी, एकटेपणा न करता सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्ती ह्या सगळ्यांना मदत करणाऱ्या असतात, सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या असतात. अशाच सिंह राशीच्या व्यक्तींच्या येणाऱ्या जुलै महिन्यात दोन अशा महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ठेवायचा आहे संयम. आणि त्या कोणत्या घटना घडणार आहेत, चला आता आपण बघूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या शहरातनं, कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की सूर्यासारख्या तेजस्वी असतात सिंह राशीच्या व्यक्ती. आणि येणाऱ्या जुलै महिन्यात दोन घटना खूप महत्त्वाच्या घडणार आहेत. त्यामुळे तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात तुम्हाला संयम ठेवायचा आहे. त्यातली पहिली गोष्ट, महत्त्वाची घटना म्हणजे नातेसंबंधात कटुपणा. मित्रांनो, बघा की तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या नातेसंबंधात कटुपणा येण्याची शक्यता आहे. जर तुमचा विवाह झाला असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर, किंवा विवाह झाला नसेल तर तुमचा प्रेमिका असेल किंवा मित्र असेल तर त्यांच्यामध्ये तुमचा नातेसंबंधात कडूपणा येऊ शकतो. नातेसंबंधात भांडण होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, नातेसंबंध जर तुमचे असतील, तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या जोडीदाराशी बोलताना संयम राखूनच तुम्ही बोललं पाहिजे. मित्रांनो, बघा की एखादा शब्द वर खाली होत असतो, त्यामुळे तुम्हाला राग न येता तुम्ही समजूतपणा काढून समजूतदारपणे तो समजून घेतला पाहिजे. तुमच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे याचा तुम्ही निवारण केलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने निवारण केलं पाहिजे. तुम्ही बसून त्याचं निवारण केलं पाहिजे. तर तेव्हा मित्रांनो, नातेसंबंध तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे जर नातेसंबंधात काही भांडण होत असतील तर ते तुम्हाला भांडण मिटवावं लागणार आहे. तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या बोलण्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल तर तो तुम्हाला मिटवावा लागणार आहे. तुम्हाला संयम ठेवावं लागणार आहे. तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची घटना म्हणजे ज्यांना लग्न झालेलं नाही अशा व्यक्तींची लग्न होण्याची शक्यता येणाऱ्या जुलै महिन्यात आहे. चांगलं घडणार आहे मित्रांनो. की चांगलं काय घडणार आहे, तर ज्यांची लग्न झालेली आहे अशा व्यक्तीची लग्न होण्याची शक्यता येणाऱ्या जुलै महिन्यात आहे. परंतु ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींनी आपल्या शब्दावर ताबा ठेवायचा आहे. कोणाशीही तुम्ही जुलै महिन्यात बोला, तुमच्या शब्दावर ताबा ठेवा, संयम ठेवा. कोणाशीही बोलताना आडवेपणाने बोलू नका, सरळ मार्गाने तुम्ही बोला. आणि समोरच्याचा आधी ऐकून घ्या. समोरचा तुम्हाला काय बोलत आहे, तुमचा जोडीदार, तुमचा नातेवाईक, तुमचा मित्र जर तुम्हाला काय सांगत असेल तर त्याचा आधी ऐकून घ्या आणि मग त्याला प्रतिसाद द्या, मग त्याला उत्तर द्या. न ऐकताच कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देऊ नका. ऐकू माहितीवर बोलू नका. थोड्याशा वाणीवर नियंत्रण ठेवा, तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा, संयम ठेवा. येणारा जुलै महिना हा तुमच्यासाठी एकच महत्त्वाची घटना आहे की तुम्ही वागण्यावर, बोलण्यावर संयम ठेवा आणि आपले नातेसंबंध सांभाळा. कुठल्याही प्रकारचं नातं असेल, जोडीदार असेल, तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तुमचं घरातील कोणी नातेवाईक असेल, यांच्याशी बोलताना संयमानेच बोला आणि नातेसंबंध टिकवण्यात जास्त महत्त्व द्या. कुठल्याही प्रकारचं नातेसंबंध तुटता कामा नये. हे जुलै महिन्यात तुम्हाला महत्त्वाचं काम आहे. त्यानंतरचं दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींच्या संदर्भात घडणार आहे, ती म्हणजे नोकरीमध्ये. मित्रांनो, नोकरीमध्ये येणारा जुलै महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही नोकरदार जर असाल तर तुम्हाला नोकरीमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. अनेक प्रकारच्या स्पर्धा तुम्हाला निर्माण होणार आहे. तुमचे सहकारी तुमच्यासोबत राजकारण करतील. सहकारी तुम्हाला अजिबात प्रतिसाद देणार नाही. वरिष्ठ तुम्हाला समजून घेणार नाही. त्यामुळे नोकरीचा येणारा जो महिना आहे
तो महिना तुम्हाला अत्यंत सावधानगिरीने पाळायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या राजकारणात, बाकीच्या भांडणामध्ये तुम्हाला पडायचं नाहीये. तुमचं काम भलं आणि तुम्ही भलं अशा स्थितीत तुम्हाला येणारा जुलै महिना पार करायचा आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश पण राहतील. जेव्हा तुम्हाला ते एखादी मोठी जबाबदारी देतील आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल, त्यावेळेस वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला चांगला मोबदला त्याचा मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहिल्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये एखादी बढतीसुद्धा मिळू शकते, पगारवाढसुद्धा मिळू शकतो. परंतु तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मित्रांनो, जुलै महिना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. सावधानगिरी बाळगूनच तुम्हाला काम करायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या भांडणामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं नाही. तुमचे जर सहकारी तुम्हाला काही राजकारणात ओढत असतील, काही भांडणात ओढत असतील, तर तुम्ही त्यापासून लांब राहायचं आहे आणि तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मित्रांनो, येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा काळ असणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये अनेक बदल होऊ शकतात. जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर नोकरी पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळू शकते. परंतु एखाद्या ठिकाणी असंही होऊ शकतं की ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीला आहे ती नोकरी तुम्हाला सोडावीशी वाटणार आहे. त्या ठिकाणी तुमचं मन लागणार नाही किंवा असं वाटेल की आता ही नोकरी नको, दुसरी नोकरी शोधावी, ही नोकरी सोडून द्यावी. परंतु मित्रांनो, असं न करता आहे त्या ठिकाणी तुम्ही मन लावून काम करा. थोडंसं 15-20 दिवस तुम्ही मन लावून काम केल्यानंतर परत परिस्थिती अतिशय चांगली होणार आहे. 22 जुलै नंतर मात्र परिस्थिती अतिशय चांगली होणार आहे. तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, सहकारी सुद्धा तुमच्यावर खुश राहतील. पण येणारा जो 15-20 दिवसाचा काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय सावधानगिरी बाळगण्याचा काळ आहे. त्या काळात तुम्ही सावधानगिरी नक्कीच बाळगा. नोकरीमध्ये तुम्हाला थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे आणि तुमच्या वाणीवर, तुमच्या वागण्यावर संयम ठेवा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे 1 ते 20 तारखेदरम्यान तुमच्या वाणीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. वाणीवर संयम ठेवा, शब्दावर नियंत्रण ठेवा. कोणाला काय शब्द बोलायचे आहे, कोणाला काय बोलायचं आहे याचा विचार अगोदर करा आणि मगच ते शब्द बोला. त्यानंतर 22 जुलै नंतर मात्र अतिशय चांगली परिस्थिती परत येणार आहे. तुम्हाला ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीला आहात त्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो, की सिंह राशीच्या व्यक्ती ज्या बिझनेसमध्ये असतील, व्यवसायात असतील, त्यांना असं कधी कधी वाटेल की आपला बिझनेस बंद करावा की काय, बिझनेस चालत नाहीये, व्यवसाय चालत नाहीये. परंतु अशी गोष्ट न करता व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. थोडीशी परिस्थिती तुम्ही थोडीशी नियंत्रणात ठेवा, लक्ष द्या, मेहनत करा आणि मेहनतीच्या जोरावर, ईश्वराच्या जोरावर तुम्ही नक्कीच नियंत्रण मिळवणार आहात. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. 22 जुलै नंतर मात्र व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे. व्यवसायात तुमचा अतिशय चांगले दिवस येणार आहे. तुम्हाला काय उपाय देखील करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे मित्रांनो, की तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप केला पाहिजे. महादेवाला तुम्ही दर सोमवारी दूध अर्पण केलं पाहिजे. महादेवाचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. येणारा काळ हा तुमच्यासाठी 22 जुलै नंतरचा काळ अतिशय चांगला असणार आहे. 22 जुलैपूर्वी मात्र तुम्हाला बोलण्यावर, वागण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. आपले नातेसंबंध तुम्हाला जपायचे आहे. नोकरीमध्ये तुम्हाला नोकरी जपायची आहे. बिझनेसमध्ये असाल तर व्यवसाय तुम्हाला जपायचा आहे. काही महत्त्वाच्या घटना ह्या तुमच्या घडणार आहेत किंवा तुम्ही जर संयम ठेवला तर तुमचा येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे. एकच महत्त्वाचं वाक्य म्हणजे येणाऱ्या जुलै महिन्यात तुम्हाला संयम ठेवायचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.